मधलं 6 नंबरचं साहित्य आहे। आता या साहित्याचा वापर कसा करायचा तो आपल्याला बघायचा आहे। याचे नाव आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा। प्रश्न विचारतो उत्तर सांगा। मग यामध्ये हे असे कार्ड दिलेले आहेत, असे भरपूर हे प्रश्न कार्ड आहेत। हे प्रश्न कार्ड टाकलं की त्याचं उत्तर तो देणार आहे। तर बघा आपण आता एक ट्रायल घेऊया कसं उत्तर देतो तो। तर बघा हे कार्ड टाकण्यासाठी इथे एक खाच दिलेली आहे आणि या खाचेतून नंतर इथे खाली येणार आहे। जसं एटीएम मशीन मध्ये आपण आपल्याला पाहिजे तसे पैसे टाकतो, किती पाहिजे ते आकडे टाकतो आणि मग त्यानंतर तसे पैसे येतात, तसं हे कार्ड उत्तर देणार आहे। आता बघा पहिलं कार्ड आहे जसे पिवळा पिवळा जर्द, तसे काळा 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 कुट्ट। तर मग बघू आपलं उत्तर बरोबर आहे की नाही। कार्ड आलंय खाली, आलंय उत्तर काळा कुट्ट। अजून दुसरं कार्ड बघू आपण। कुत्र्याच्या ओरडण्याला काय म्हणतात? काय म्हणतात कुत्र्याच्या ओरडण्याला? भुंकणे म्हणतात। काय म्हणतात? भुंकणे। मग आता आपण कार्ड टाकूया, आपलं उत्तर येतं ते बघू। हा बघा उत्तर आलेलं आहे भुंकणे। काय उत्तर आलं? भुंकणे। बरोबर उत्तर आलेलं आहे। हा सायलेंट चालले इकडं। तू प्रश्न विचार बरं। आता आपण एक कार्ड घेऊया। फुलांचा राजा कोण? सांग बरं। गुलाब। टाक कार्ड, आपण बघू उत्तर बरोबर येतंय का। वाच काय आलं? गुलाब। बघा फुलांचा राजा कोण? तू उत्तर आलंय गुलाब। बरोबर उत्तर आलेले। चल प्रणिती तू ये एकदा। शेती कोण करतो सांग मला। शेतकरी। आता तू दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही आपण बघणार। हा टाक कार्ड। शेतकरी। बघा उत्तर बरोबर आलं शेतकरी। चला पुढचं कार्ड आहे मिठाची चव कशी असते? कशी असते मिठाची चव? खारट असते। बघा आता तू दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही बघायचं। हा टाक कार्ड यामध्ये। वाच काय आलं उत्तर? खारट। अरे वा बरोबर उत्तर आलं। बघा मिठाची चव खारट असते। बरोबर सांगितलं। हा हे बघा आता शिव प्रश्न विचारतो तुला। मांजराच्या ओरडण्याला काय म्हणतात? हा छान आहे। आता तुझं उत्तर बरोबर आहे की नाही बघायचं। टाक तू कार्ड। तस हा टाक बरोबर। काय आलं का? काय शब्द आला वाच? बरोबर। बघा त्यांनी प्रश्न टाकलेला होता की मांजराच्या ओरडण्याला काय म्हणतात? उत्तर बरोबर आलेलं आहे आपलं म्याव म्याव। सायली तुला समृद्धी प्रश्न विचारणार आहे। प्रश्न कार्डच्या सहाय्याने ती प्रश्न विचारणार आणि तुला उत्तर द्यायचं आहे। देणार बरोबर उत्तर? हा सायली समृद्धी दे तिला वाचन प्रश्न कार्ड बघ। हा बघा उत्तर बरोबर येतंय का? काय उत्तर आलं? दाखव उत्तर दाखव। हा बरोबर तिरंगा। राष्ट्रीय ध्वज कोणता? तर तिरंगा। बरोबर उत्तर दिलेलं आहे। चला कोण येतं? प्रणिती चल बघू तुला प्रश्नाचं उत्तर बरोबर येतंय का आणि आपलं साहित्य बरोबर उत्तर आहे की नाही ते सांगतोय का? सांग पुढचा प्रश्न। समृद्धी हा वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? काय म्हणतात? बरोबर आत्या। बघ त्यामध्ये प्रश्न कार्ड टाकून उत्तर बरोबर येतंय का बघ। काय उत्तर आलं? बरोबर। बघा असा ह्या साहित्याचा आपल्याला उपयोग करता येतो। बघा आता पुढचा प्रश्न समृद्धी विचार। अमरला प्रश्न विचार तू। कोणत्या सणाला लाडू चकल्या केल्या जातात? दिवाळी। मोठ्याने उत्तर सांग। मोठ्याने सांग कोणत्या सणाला करतात? दिवाळी। हा दिवाळी। बघा बरोबर उत्तर दिलेलं आहे। असा या साहित्याचा उपयोग करून आपल्याला उत्तर मिळवता येतात। काय काय साहित्य आहे? या साहित्याचं नाव काय आहे? प्रश्न विचारतो उत्तर सांगा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.